सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर बीडच्या माजलगाव पंचायत समितीचा माजी उपसभापती सुशील सोळंके पोलिसांना शरण आला। अशोक सोळंके मारहाण प्रकरणामध्ये त्याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे आणि त्याच्या साथीदारांनी अशोक सोळंके याला लोखंडी रॉड आणि दगडानं मारहाण केली होती। दुचाकी चोरी करणाऱ्या सराईतानं नागपूरच्या कळमना पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याच्याकडून चारचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर दुचाकीही जप्त झाल्या। पेट्रोलिंग करत असताना एक जण दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला। पोलिसांनी त्याला हटकलं, चौकशी केली तेव्हा तो सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं। रत्नागिरीतील खेडशीमध्ये एलसीबी आणि ग्रामीण पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। कारवाईमध्ये पोलिसांनी 4 तरुणींची सुटका केलेली आहे। लॉज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सांगलीतील सह्याद्रीनगरमधील हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3घांना अटक केली। अल्पवयीन संशयितासह 3घांचा शोध सुरू आहे। पूर्व वैमनस्यामधून हाकिकुल्ला शहा या तरुणाच्या डोक्यामध्ये दगड घालून धारदार हत्यारानं वार करून त्याचा खून करण्यात आला होता। नागपूरमध्ये बनावट नोटा देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला। 1 लाखाच्या बदल्यामध्ये 5 लाखांच्या नोटा बनावट दिल्या जात होत्या असं समोर आलं। या प्रकरणामध्ये नागपुरातील 2 आरोपींना मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातल्या सीताबर्डी परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भांडाफोड करण्यात आला। या प्रकरणामध्ये 24 जणांना अटक करण्यात आली। सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारामध्ये अनेक दिवसांपासून गांजासोबत इतर अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती होती। नागपूरच्या कामठी शहरामध्ये एकाच कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींचे बालविवाह महिला आणि बालकल्याण विभागाच्या पथकानं थांबवले। एकीकडे 10वीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असताना 2 15 वर्षांच्या मुली लग्नाच्या मोहल्यावर चढत होत्या। नाशिकच्या मालेगावात एटीएस पथकानं मोठी कारवाई केली। युद्धकाळामध्ये पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकानं 45 वर्षीय यंत्रमाग मालक असलेल्या तरुणाला ताब्यात घेतलं। यावेळी त्याची मोबाईल ताब्यात घेऊन 6 तास चौकशी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणामध्ये 5 जणांच्या टोळीच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली। 4 महिला पसार झाल्या। यवतमाळमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे 2 ट्रक वडकी पोलिसांनी जप्त केले। यावेळी या दोन्ही ट्रकमध्ये 62 गोवंशीय बैल होते। या प्रकरणात 3घांना अटक करण्यात आली आहे। एकूण 59,80,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। धुळ्याच्या आरवी शिवारामधून 1,96,000 रुपये किमतीचा 9 किलो गांजा जप्त केलेला आहे। गांजा तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली। ही व्यक्ती इंदूर इथून गांजा घेऊन कल्याणच्या एका व्यापाऱ्याला देणार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली। जालन्याच्या बदनापूर शहरामध्ये बाप लेकाची हत्या करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली। बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली। या प्रकरणामध्ये बदनापूर पोलीस पुढचा तपास करतात।